हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. आपण मागच्या काही दिवसांपासून जे लेक्चरची सिरीज सुरू केलेली आहे त्यातला आजचा हा पुढचा व्हिडिओ आहे. राज्यसेवा आणि कंबाईन 2024 पूर्वपरीक्षा यासाठी टार्गेट करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही इनपुट्स मिळावं, तुमच्या अभ्यासामधले जे लूप होल्स आहेत ते कुठेतरी आपण समोर आणले पाहिजेत. नाही तर आपल्याला वाटतं तेच एरिया आपण करतो आणि आयोग काहीतरी प्रश्न विचारतं ते आपल्या एरियाच्या बाहेर असतं. सो जास्तीत जास्त असे हिडन पॉईंट्स, डार्क एरिया तुमच्या समोर आणून त्यात एखादा मार्क तरी तुमचा नक्की वाढवा, हे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न. त्यातला आजचा हा पुढचा पॉईंट आहे. थोडा करंट इकॉनॉमिक्सच्या अँगलनी. जनरली आपण कन्सेप्ट, फॅक्ट्स याच्याकडे लक्ष देतोच, त्यासोबत करंट इकॉनॉमिक्सवरही आयोग एखादा तरी प्रश्न विचारतोच. त्यात इकॉनॉमिक सर्वे, बजेट हा मेजर पार्ट झाला. मी याच्या व्यतिरिक्त असे काही करंटचे प्रश्न तुम्हाला दाखवतो, जसं की उदाहरणार्थ इंडेक्स, मग HDI, IHDI याच्याही व्यतिरिक्त एखादा इंडेक्स येतो किंवा पुरस्कार, त्याच्यामध्ये नोबेल पुरस्कार, नोबेलमध्येही अर्थशास्त्रावर मिळाला नोबेल, हे प्रश्न आहेत आयोगाचे. त्याच्यानंतर नियुक्ती, अपॉइंटमेंट्स तुम्ही करंटच्या अँगलनी करताच आहेत, पण इकॉनॉमिक्सच्या मधल्या ज्या काही वित्तीय संस्था आहेत, RBI, नाबार्ड, सेबी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील IMF, वर्ल्ड बँक, WTO याच्यावर आत्ता नुकताच प्रश्न येऊन गेला ना. मला वाटतं वर्ल्ड बँकेचे काहीतरी अध्यक्ष विचारलेत, राईट. सो हा अँगल, हा अप्रोच तुमच्या समोर यावा. आपण केलेला अभ्यास हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून असला पाहिजे. तुम्हाला जे वाटतं ते करण्यापेक्षा आयोगाची डिमांड काय ही समजून घ्या. सो हा इकॉनॉमिक्सचा करंट अँगल तुमच्यासमोर घेऊन येतोय. इंडेक्समधला हा आपल्याला पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स, ह्याच्यासाठी पोर्टल आहे आणि हे इंडेक्स घेण्यामागचा उद्देश असा, कोर इकॉनॉमिक्सला याची लिंक लागते. कोर इकॉनॉमिक्समधला शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट जो टॉपिक आहे ना, त्याला डायरेक्टली लिंक करणारा हा पॉईंट आहे. मग काय एक्झॅक्टली तो बघू आपण. याच्या बॅकग्राऊंडला आधी क्लिअर करू, मग तिकडे जाऊयात. शाश्वत विकास याचा संबंध या इंडेक्ससोबत कसा आहे तर बघा, जगाने 2000 साली MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल हे स्वीकारले आणि 2015पर्यंत ते पूर्ण करायचे होते. मग 2000 ते 2015 हा ड्युरेशन संपला. त्याच्यानंतर पुन्हा अजून शाश्वत विकासासंदर्भात अजून नवीन ध्येय स्वीकारले सगळ्यांनी, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणतो, SDG. MDG संपल्यानंतर SDG आले. मग SDGचा कालावधी किती होता? 2015 ते ऑनवर्ड्स पुढं 2030पर्यंत तो अजून चालू आहे. सो जगात सगळ्या देशांना 2030पर्यंत काय साध्य करायचे? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, पर्यावरणपूरक विकास, जे सगळ्यांसाठी कामाचं आहे. पर्टिक्युलरली आपण भारताबद्दल जर बोलायचं झालं तर भारत सरकारने याबाबत धोरणं आखणं हे कंपल्सरीच आहे. मग त्या पद्धतीनं गव्हर्नमेंट पॉलिसी आपण रन करतोय आणि राष्ट्रीय स्तरावर या सरकारच्या पातळीमुळं, देश पातळीवर, राष्ट्रीय स्तरावर हे सस्टेनेबल गोल SDG साध्य करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त केंद्र स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर हे प्रयत्न होणार आहे का? नाही. म्हणजेच देशातील जी लोकसंख्या आहे तिने याच्यात इन व्हायला पाहिजे किंवा इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे, तरच हे लवकर याची होऊ शकतं. मग भारतातील सरकार प्रयत्न करतोय, पण देशातील लोकसंख्येचा जर विचार केला, मॅक्झिमम लोकसंख्या ही कुठं राहते? आपली ग्रामीण भागामध्ये. आजही ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण हे जवळपास 60% आसपास आहे आणि बाकी शहरामध्ये बऱ्यापैकी एज्युकेशन असतं, अवेअरनेस असतो, पोहोचतं, लोक फॉलो करतायत. मग फक्त शहरावर फोकस करून आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल SDG साध्य होणार आहेत का? नाही. हे तर काम आहेच, करायचंच आहे, पण मेन जो फोकस आहे, जास्तीची लोकसंख्या ग्रामीण भागात राहते, मग आपल्याला तिथं टार्गेट करायचं आहे. सो ग्रामीण भागामध्ये पुन्हा वैयक्तिक लोकांना जाऊन भेटून हे सरकार साध्य करणार आहे का? नाही. त्याची रिस्पॉन्सिबल एखादी इन्स्टिट्यूट किंवा बॉडी सरकारची कुठली असती? पंचायती राज ज्याला म्हणतो आपण. मग ग्रामपंचायत घ्या, पंचायत समिती घ्या, किंवा वरचा तो पार्ट तालुका स्तरावर झाला, ग्रामीण भागावर कुठला? ग्रामपंचायत. मग एक्झॅक्टली तेच टार्गेट केले येतं. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल साध्य करण्यासाठी पंचायती या गोष्टी टार्गेट केलेल्या आहेत आणि मग त्यांना ह्या धोरणाला तिथं इम्प्लिमेंट करण्यासाठी भाग पाडणे, त्यांना प्रोत्साहन देणे, म्हणून त्यांच्यामध्ये काहीतरी रँकिंग तयार करणे, या सगळ्यासाठी जो इंडेक्स तयार केला दॅट इज कॉल्ड ॲज पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स. आता हेडिंगचा अर्थ कळाला का? आणि एक्झॅक्टली नेमकी कन्सेप्ट ही शाश्वत विकासाला कशी लागू होती तो मुद्दा लक्षात आला का तुमच्या? मग याचं पंचायती डेव्हलपमेंट इंडेक्स मार्फत काय केलं जातं तर लोकलायझेशन ऑफ दी SDG हे फक्त केंद्र स्तरावर राहून चालत नाही, तर लोकल लेवलला गेलं पाहिजे, तो मुद्दा. सेकंड थिंग, अवेअरनेस. ग्रामीण भागामध्ये अजून शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल काय हे माहिती तर पाहिजे. सो यासाठी अवेअरनेस स्प्रेड करणे इन द रुरल एरिया, हा दुसरा मुद्दा या PDIचा. नेक्स्ट, एनकरेज द पंचायतीज. तिथलच्या ज्या संस्था आहेत, पंचायत राज आहे किंवा तिथलचं ग्रामपंचायत आहे, त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायचं, एनकरेज करायचं की तुम्ही हे करा. त्यासाठी परत हा इंडेक्स. नेक्स्ट, हेल्दी कॉम्पिटिशन निर्माण करणे.
भारतातील ज्या काही ग्रामीण भागातील या पंचायती आहेत त्यांच्यामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन करायचं की तुम्ही जर हे धोरण तयार केलं, आखलं आणि SDG डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रयत्न केलात तर तुम्हाला काही ठराविक रँकिंग तिथं मिळून जाईल केंद्र सरकारमार्फत. या रँकिंगमधून काहीतरी रक्कम मिळेल, प्रोत्साहन मिळेल, काय म्हणतो आपण त्याला, प्राईज मिळेल. ह्याच्यामुळे काय होईल, एकमेकांच्या पंचायतीमध्येच हे हेल्दी कॉम्पिटिशन निर्माण होईल. जास्तीत जास्त सस्टेनेबल डेव्हलपमेंट ओरिएंटेड कोण धोरण आखल त्यासाठीचा हा सगळा इथं कॉम्पिटिशनचा भाग सरकार इम्प्लिमेंट करेल. म्हणजे त्यासाठीच परत PDI आहे. इव्हॅल्युएशन आणि रँकिंग जो आत्ता मी मुद्दा सांगितला ते हे सगळं धोरण राबवताना मग रँकिंग करून इव्हॅल्युएशन केलं जातं, कोण पहिल्या नंबरला, कोण दुसऱ्या नंबरला, कोण पहिले 5, कोण पहिले 10, आणि त्यासाठी हे सगळं सरकार प्रयत्न करत आहे. सो मेन पर्पज हा पंचायती डेव्हलपमेंटमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट याच्यावर फोकस व्हावा, हे अवेअरनेस स्प्रेड व्हावा, ग्रामीण भागातून याच्यासाठी प्रयत्न व्हावा शाश्वत विकासासाठी. सो दिस इज ऑल अबाउट बेस ऑफ दी PDI. याचा काय लक्षात आला का आता, पंचायत विकास निर्देशांकाचा मेन हेतू. तुम्ही याच्या आधी करंटमध्ये कदाचित वाचलं असेल, पण हे बॅकग्राऊंड क्लिअर नसल्यामुळे तुम्ही फक्त पाठांतर करताय. जनरली करंटला फार जास्त कन्सेप्च्युअल क्लिअरिटी वगैरे असली पाहिजे असं काही नाही, म्हणजे असलं तर खूपच चांगलं आहे, पण हा पाठांतराचा भाग आहे. तुम्हाला करंटमध्ये सरळ याची रँकिंग, तो कोण सुरू करतं, कधी सुरू केलेलं आहे, पहिले 5 देश पंचायती कुठल्या, शेवटच्या 5 पंचायती कुठल्या, त्यांची नेमकी हायरार्की कशी आहे, हा पाठांतराचा भाग आहे. पण मी करंट इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला या सिरीजमार्फत एक जाणून देईल. जरा बेस क्लिअर असेल ना तर पाठांतर हे अजून सोपं जातं आणि प्रत्येकच गोष्ट घोकंपट्टी करण्याच्या ऐवजी अंडरस्टँडिंग करून जर पाठ केलात तर लॉंग टर्म लक्षात राहतं आणि विदाऊट एनी कन्फ्युजन तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. हा पर्पज आहे. चलो, सो लेट स्टार्ट. आता हा बेस क्लिअर केल्यानंतर आपण डायरेक्टली याच्या फॅक्ट्सकडे जाऊयात. तुम्हाला मेन पंचायती डेव्हलपमेंट इंडेक्सचा उद्देश कळाला. आता पुढे जाऊ. याचं प्रकाशन कधी झालं तर बघा 2023ला. इथं डेट दिली तुम्हाला. इथं दिल्लीला ही एक कार्यशाळा पार पडली यांची, त्याच्यामध्ये हे रिपोर्ट त्यांनी प्रकाशित केलेला आहे. कुठली संस्था निर्मिती करते, केंद्रीय पंचायत राज मंत्रालय. प्रमुख उद्देश काय बघा, पंचायतीची जागरूकता म्हणजेच अवेअरनेस वाढवून SDG संदर्भात स्थानिकीकरण करणे म्हणजेच लोकलायझेशन करणे. जो आपण आत्ता मुद्दा बघितला आहे तोच सगळा इथं दिलेला आहे. जास्तीत जास्त इनोव्हेशन एखादी संस्थेने करणं अपेक्षित आहे म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंटला अचीव्ह करण्यासाठी. तो मुद्दा हा मेन प्रमुख उद्देश त्यांचा सांगितलेला आहे. पुढं पंचायत विकास निर्देशांकाबद्दलचं हे सगळं जे बेसिक इन्फॉर्मेशन आपण बघितली ती कुठले पॅरामीटर्स विचारात घेतले जातात हे पुढे दिलेत बघा. येस, हा वाला मुद्दा. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. आता आधीचा जो बेसिक फॅक्ट्स होता, कोण रिलीज करतं, काय करतं, ती कार्यशाळा कुठं झाली, तो वाला. या निर्देशांकामध्ये सामान्यतः पुढील घटकांचा विचार केला जातो. त्याच्यामध्ये येतं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यानंतर हेल्थ, एज्युकेशन आणि हे काही आर्थिक निर्देशक म्हणजे तिथलच्या स्थानिक लेवलची उत्पन्न पातळी, रोजगार संधी, तो परत काही सोशल अँगल पण विचारात घेतला जातो, दारिद्र्य, परत लिंग समानता म्हणजे कुठला घटक फक्त एकच विकसित होतोय का, पुरुषच फक्त पुढे जात आहेत का, महिलांचा काय विचारात घेतलाय का. सो हे इथलचा मुद्दा. ठराविक जाती धर्मांचाच विकास होतोय का, बाकीचे होत आहेत का, त्यामुळे सामाजिक एक अँगल घेतलाय. तिथलचं प्रशासन हे सुद्धा कार्यक्षम असलं पाहिजे, विशेषतः पारदर्शकता असलं पाहिजे तिथं, नाही तर गैरव्यवहार भ्रष्टाचार चालू लागल्यानंतर SDG साध्य होईल का, तयार केलेलं धोरण इम्प्लिमेंट होईल का प्रॉपर, हे सगळे अँगल विचारात घेतले जातात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ॲक्च्युली ज्यासाठी हे सगळं खटाटोप चालू आहे, सो पर्यावरणीय शाश्वतता. तिथलच्या ॲक्टिव्हिटी ज्या केल्या जातात सगळ्या या पर्यावरणपूरक आहेत का, नसेल तर मग ह्याला काहीही अर्थ नाही. सो दिस इज ऑल अबाउट बेसिक कीवर्ड्स, फॅक्टर्स जे विचारात घेतले जातात. आता याला क्लिअर कट तुम्हाला प्रश्नांच्या स्वरूपात येऊ शकतं. ही रँकिंग जी केली जाते ना तर ती एक्झॅक्टली ही कशा स्वरूपात दिली जाते, तर A+, A, B, C आणि D त्याच्यानुसार हे फॅक्ट्स तुम्हाला डायरेक्टली जोड्या लॉमध्ये विचारले जातील. याला स्टार मार्क करा. म्हणजे तुम्हाला या PDIवर जर काय प्रश्न येईल तर ह्या रँकिंगवर येईल आणि Bमध्ये Cमध्ये किती टक्के विचार घेतले जातात हे गुणांचे त्याचे फॅक्ट्स आहे. सरळ सरळ पुढं. आता इथं बेसिक इन्फॉर्मेशन रिगार्डिंग महाराष्ट्र, ह्यालाही स्टार मार्क करा. प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातील इथं पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या 4 जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प राबवला गेला. हे या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यानुसार त्या जिल्ह्यांची इथं रँकिंग पण दिलेली आहे. ही सगळी परत बेसिक इन्फॉर्मेशन ही नोट डाऊन करून घ्या किंवा ही PDF जशाल तशी आपली टेलिग्रामला उपलब्ध आहे. अर्थनीती बाय गजानन भस्के टेलिग्राम चॅनल सर्च करा. ज्यांनी जॉईन केलं नाही त्यांनी जॉईन करा. ही ॲज इट इज PDF मिळेल. ह्याची झेरॉक्स काढा, प्रिंट काढा आणि मग तिथं तुम्हाला काय करता येईल, पार्ट आणि व्हॅल्युएशन लिहून घेता येईल त्याच्यामध्ये. ही परत बेसिक इन्फॉर्मेशन झाली. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हा जास्त इम्पॉर्टंट आहे. एकूण SDG किती आहेत, 17. इथं 17च्या 17 SDG विचारात घेतलेत का, त्याचं कन्व्हर्जन म्हणजे त्यातले जे मेन इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे स्थानिक लेवलला लागू होतील त्याचं 9मध्ये कन्वर्ट करून टाकलं. इथं हे बेसिक 9 ह्याच्या थीम आहेत म्हणून आपण त्याला. सरळ प्रश्न येऊ शकतो,
पंचायती डेव्हलपमेंट इंडेक्स याच्या बेसिक थीम किती आहेत आणि कोणत्या आहेत तर ह्या 9 आहेत इथं मेन्शन केलेलं आहे. क्लिअर. हे एक पाठ करा. मग आता ह्या करंटच्या अँगलनी फॅक्च्युअल डेटाच्या अँगलनी जशाला तसं तुम्हाला काही गोष्टी पाठवच पाहिजेत. कुठलीही योजना घ्या, कुठलाही इंडेक्स घ्या, त्याचे निर्देशक, त्याचे पॉईंट्स ॲज इट इज ह्या हेडिंग आहेत ना, ह्या हेडिंग ह्या विचारल्या जातात आणि मग पुन्हा आपल्याला पश्चाताप होतो. हे सगळं अवेलेबल असून सुद्धा आपण पाठ न केल्यामुळं, दुर्लक्ष केल्यामुळं एक क्वेश्चन जातो. सो किती सिरियसली घ्यायचं आहे तुम्ही डिसाईड करा. त्याला रेडीमेड डेटा दिलेला आहे तुम्हाला, कुठूनही सर्च करायची गरज नाही, काय नाही, डायरेक्टली प्रिंट काढा आणि याच्यावर काम सुरू करा. बाकी बेसिक थोडं दिलं आहे पंचायत राजचं काय काय नाही. हे आता पॉलिटिक्स अँगल आहे, हे पण तुम्हाला माहिती तो इथं. सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन पंचायती डेव्हलपमेंट इंडेक्स. परत कंटेंट कसा वाटला नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा. कमेंट बॉक्समध्ये तुमचे फीडबॅक मेन्शन करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. याचं कारण असं आहे, मी नेहमी सांगतो, आपल्याला ही 2024ची कंबाईन आणि राज्यसेवा टार्गेट करायची असेल तर मित्रांनो सगळ्या अँगलनी आपल्याला आता काम करणं गरजेचं आहे. कुठला तरी एखादा जरी अँगल मिसिंग असेल तर 1 मार्काने जरी तुमची प्रिलिम गेली पूर्ण वर्ष वाया जातं. हीच वेळ आहे, ती आत्ता जास्तीत जास्त आपण काम केलं पाहिजे. त्यासाठी हा इनिशिएटिव्ह आहे. म्हणून आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलवर ॲक्टिव्ह राहा. तुम्हाला हे सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. बाकी बुकसाठी 2024साठी तुम्हाला कोर इकॉनॉमिक्सचं हे बुक आहे आपलं, महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात असाल, तालुक्याला, तिथेच्या बुक सेंटरवर तुम्हाला हे बुक मिळून जाईल. आणि बजेटसाठी, करंट इकॉनॉमिक्ससाठी हे सेपरेट आहे. म्हणजे एकूण कन्सेप्ट असू द्यात, फॅक्ट्स, करंट, इव्हन गव्हर्नमेंट स्कीम, हे सगळ्यात महत्त्वाचे 4 घटक जे इकॉनॉमिक्सला तुमच्या येणाऱ्या 24साठी सगळ्या परीक्षेसाठी गरजेचे आहेत, ह्या 2 बुकमधून कव्हर होतात. बाकी फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्सची जी नोट्स आहे ती सुद्धा आपल्या टेलिग्रामवर आहे, ती मोफत आहे, त्याची प्रिंट काढून घ्या. हे 2 बुक आणि फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्सची नोट्स एवढं जरी केलात तर मोर दॅन सफिशियंट आहे. याच्या बाहेर जायची गरज नाही. एक मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला या दोन्ही बुकमधून आत्तापर्यंत झालेल्या परीक्षांचं रिफ्लेक्शन दिसेल. म्हणजे मी सांगतोय म्हणून फॉलो करण्यापेक्षा तुम्ही डिसाईड करा. STIची मेन्स जी जुनी 55 क्वेश्चनची, डिपार्टमेंटल PSI, ग्रुप बीची मेन्स, ग्रुप सीची मेन्स, या सगळ्यामधून आपण किती प्रश्न याच्यात रिफ्लेक्ट झालेत याचं विथ प्रूफ दिलेलं आहे. म्हणजे PDF पण त्याची अवेलेबल तुम्ही बघू शकता. त्यामुळं येणाऱ्या परीक्षेचं आता एक्झाम ओरिएंटेड मटेरियल कंटेंट जर काय असेल तर हे नक्की वापरा, तुम्हाला रिफ्लेक्शन दिसून जाईल. ही राज्यसेवेची बॅच आहे आपली 2024ची तयारी करणारे POQ डिकोडिंग बॅच. ह्याच्यात कंटेंटपेक्षा जास्त अप्रोच दिलेला आहे. आपल्या अर्थनीतीच्या ॲपवर उपलब्ध आहे, त्यांनी बघून घ्या. पूर्णच्या पूर्ण बॅच रेकॉर्डेड स्वरूपात आहे. तुम्ही आजही जर तिथं जाऊन बघितलात तर 1-2 डेमो पण आहेत, तुम्हाला आयडिया येईल. येणाऱ्या 2024च्या राज्यसेवेसाठी तयारी करायची असेल तर ही प्रॉपर डायरेक्शन देणारी बॅच आहे. येस, चला, हे काय परीक्षेला येणार नाही, पण इट्स युअर चॉईस. लाईक, सबस्क्राईब, शेअर काय जे असेल ते करा. बाकी भेटूया परत नवीन पुढच्या एका टॉपिकसोबत. तोपर्यंत टचमध्ये राहा. थँक्यू सो मच.